निवडणुकीची खऱ्या अर्थानं रणधुमाळी आता सुरुवात झालेली आहे. या रणधुमाळीमध्ये काल महायुतीनं आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. आमचे विरोधक, आमचे मित्र यांनी काही टीकासत्र आमच्यावर काल सोडली. खरं म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये होणाऱ्या टीकांना उत्तर देऊन जनतेपुढे आपली भूमिका मांडणं हे फार महत्वाचं असतं. म्हणून आज आपल्याला या ठिकाणी मी आमंत्रित केलेलं आहे. प्रामुख्यानं मला असं म्हणावं लागेल की कोल्हापूरच काय तर राज्यातला निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणारा किंग म्हणून बंटी पाटलांना पाहिलं पाहिजे. आमचं ठरलंय, त्यांनी काल म्हटलं की लोकांनी ऐकलं नसतं तर तुमचा पराभव झाला नसता. मला त्यांना या माध्यमातून एवढंच उत्तर द्यायचं आहे की आम्ही केलं या माध्यमातून देखील लोकांनी तुम्हाला 10-0 घरी बसवून तुमची पूर्ण घंटा वाजवली आहे देखील तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्याच गोष्टीचा तुमच्या ऐकायला तुम्ही एवढे चोख नाही आहात. काही तुम्ही आरोप करता. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी 100 कोटीच्या रस्त्याची वर्क ऑर्डर झाली नसल्याचा आरोप केला होता. मी त्यांना व्यासपीठावरून एवढंच म्हटलं होतं की कुठल्या व्यासपीठावर एकत्र यायचं आपण सांगा. मी तुम्हाला 100 कोटीच्या रस्त्याची वर्क ऑर्डर झालेली दाखवेन आणि जर ती नसेल तर मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेईन आणि जर असेल तर तुम्ही घ्या. पण लोकांच्या मध्ये नेगेटिव्ह बसवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. आज देखील अशीच परिस्थिती होताना आपल्याला दिसते. लोकसभेच्या वेळेला शक्तीपीठाच्या माध्यमातून शेतीचं नुकसान होणार, शेतकऱ्यांचं नुकसान होणार अशा पद्धतीचं नेगेटिव्ह पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज परत एकदा मुश्रीफ साहेबांना त्यांनी आव्हान केलं की रंकाळ्यामध्ये जो काही फाउंटन आपण उभा करतोय तो अतिशय सुंदर, अतिशय ऍडव्हान्स असलेला फाउंटन, ज्याचं इस्टिमेट हे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक विभागाचे अधिकारी करतात, तो फक्त 55 लाख रुपये होते असं त्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे. आणि त्याची तपासणी करा. पुन्हा एकदा निवडणूक आली की तीच परिस्थिती. चुकीच्या भूमिकेच्या माध्यमातून लोकांचा माइंडसेट करायचा. माझं त्यांना आव्हान आहे. आता मी तुम्हाला याला उत्तर देणार नाही, पण ज्या वेळा हा फाउंटन ज्या पद्धतीनं नितीनजी गडकरी यांनी नागपूरला फुटाला ब्रिजमध्ये फुटाला तलावामध्ये जो फाउंटन बसवलेला आहे, त्या पद्धतीने ज्यावेळी हा बसेल त्यावेळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ज्यावेळी वाढ होईल त्यावेळेला तुम्ही माझ्यावर बोला. आणि हा फाउंटन जर 55 लाख रुपयाला मिळतोय असं तुम्हाला वाटत असेल तर शहरामधल्या 10 तलावामध्ये असे फाउंटन बसवण्याचं तुम्हाला मी आज कॉन्ट्रॅक्ट देतो. कारण मला शासनानं 5 कोटी रुपये निधी दिलेला आहे. वरचे 5-5 लाख रुपये पदरचे घालून देतो. कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीनं ते 10 फाउंटन बसवून दाखवा. पण चुकीच्या पद्धतीनं निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करू नका. अनेक वर्ष तुम्हाला सत्ता या जनतेनं दिलेली आहे. खरं म्हणजे मी म्हणत नाही, झालेल्या रोड प्रोजेक्ट जो होता IRBचा, त्यामध्ये तुमच्यावर किती टीका झाल्या, तुम्ही किती भ्रष्टाचार केला, याचं आत्मचिंतन आपण केलंय का? तुम्ही जनतेच्या जखमेवर मीठ चोळत टोलची पावती देखील फाडली. तुम्ही नेहमी म्हणत असता की थेट पाईपलाईन मी आणली, पण मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो कोल्हापूर शहरातील जनतेला की थेट पाईपलाईनसाठी मी विधानसभेच्या कट्ट्यांवर, पायऱ्यांवर आमरण उपोषण केलं आणि शासनाला जाग आली आणि 450 कोटी रुपयाची थेट पाईपलाईन आली. थेट पाईपलाईन आली, माझ्यामुळे मंजूर झाली. विधानसभेच्या इतिहासामध्ये कोणताही आमदार आजपर्यंत आमरण उपोषणाला बसला नव्हता. मी शासनानं दखल घेतली आणि ती मंजूर करून घेतली. जनतेच्या भावना मी शासनापर्यंत पोहोचवल्या. पण तुम्ही त्यामध्ये पाईप खरेदीमध्ये 70 कोटीचा ढकला पाडला असं तुमच्या आमदारांनीच तुमच्यावर आरोप केलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता दुसऱ्याकडे 1 बोट करत असताना 4 बोट आपल्याकडे असतात, याचं तुम्ही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. 1998 साली कोल्हापूरमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन आला. डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे शहराचा गाभा. आणि या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये काय आहे? कुठल्या ऍमिनिटीज आहे? कुठली ग्राउंड तुम्ही लोकांसाठी केली? कुठली बाग बगीचे तुम्ही कच्च्या बच्चांसाठी केली? स्पोर्ट्ससाठी तुम्ही काय केलं? तुम्ही जे रिंग रोड दाखवले गेले ते पूर्ण का केले नाही?
तुम्ही एक तरी ओव्हरब्रिज अंडरपास केला का? तुम्ही लोकांसाठी काय केलंय तुम्ही त्यातून आम्हाला दाखवा. येणाऱ्या निधी मधून आम्ही या कोल्हापूर शहरातील जनतेसाठी एक सुंदर असा डेव्हलपमेंट प्लॅन देऊ, ज्यामध्ये सर्व सोयीयुक्त अम्युनिटीज ऍक्टिव्हिटी आपण म्हणतो त्या असतील. तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्ही देखील सत्तेत होता. होय, आम्ही सत्तेत होतो. नाही लागलं तुमच्याबरोबर सत्तेत होतो. आमचे 4 नगरसेवक होते. तुम्ही आम्हाला परिवहन हे खातं दिलं, पण या व्यतिरिक्त सगळा कंट्रोल तुमच्याकडेच होता. तुम्ही काय केलं शहरासाठी? परिवहन मध्ये चेअरमन दिलं म्हणजे आम्ही काय सगळं काही करू शकतो अशाचा भाग नाही. पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना 157 कर्मचाऱ्यांना कायम करण्याचं पुण्य आम्ही केलं, जे तुम्हाला 30 वर्षामध्ये सुचलं नाही. ते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. या व्यतिरिक्त तुम्ही काय केलं? तुम्ही तुमच्या कॉलेजला जागा वाढवल्या, तुम्ही तुमच्या हॉटेलसाठी पार्किंग घेतली, तुम्ही तुमची हॉस्पिटल बांधली. जनतेसाठी तुम्ही काय केलं? जनतेसाठी तुम्ही काही केलं नाही. त्याने आम्हाला विचारलं की गेल्या 5 वर्षात प्रशासक असताना तुम्ही काय केलं? माझ्याकडे मोठी लाईन आहे. जे तुम्ही म्हणत होता कन्व्हेन्शन सेंटर आणतो, कन्व्हेन्शन सेंटर आणतो, गेले अनेक वर्ष उद्योग असेल, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, आपल्या विविध योजना याची गरज आहे, ते तुम्ही पूर्ण केलं नाही. पण मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळी होते, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते, त्यावेळेला राज्याचे 6 सेक्रेटरी मुख्य सचिवांसह एका ठिकाणी बसून एका दिवशी ते 300 कोटी रुपये मी मंजूर करून आणले आणि त्या कामाला देखील सुरुवात झालेली आहे. सर्किट बेंच आम्ही आणलेला आहे, त्याचं लवकरच खंडपीठामध्ये आम्ही रूपांतर करतोय. आजचं रेल्वे स्टेशन आपलं पाहावं, एअरपोर्ट आपण पाहावा, शक्तीपीठ लवकरच येत आहे, अद्वार दृष्टिक्षेपामध्ये आहे, IT पार्क लवकर सुरू होत आहे. आज या ठिकाणी कोल्हापूरचं विकासाचं पोटेन्शियल ओळखून आम्ही शाश्वत विकास परिषद घेतलेली आहे.